मी चाटून पाहिला. अहो त्यांचा आवाज गोड आहे म्हणजे त्यांचा वाजवणं गोड आहे. महाराज तुमचे सुद्धा आभार आहे. या ठिकाणी एक फोन केला महाराजांना. श्रीगोंद्याचे महाराज आहेत, खूप छान हार्मोनियम वाजवतात. त्यांना फोन केला, महाराज आज माझं कीर्तन आहे आणि स्वराचा थोडासा प्रॉब्लेम आहे, जेणेकरून तुम्ही आले तर माझी कीर्तन सेवा चांगली पार पडेल. महाराजांनी एका फोनवर श्रीगोंद्यावरून या ठिकाणी आले. महाराज तुमची धावपळ झाली, तुमचे सुद्धा मी ऋणी पण आभारी पण. आणि या ठिकाणी सर्व समुदाय या ठिकाणी या परिवारामध्ये दुःखामध्ये सामील झाला. जर दुःखामध्ये जे सामील होतात ते खरे नातेवाईक. सुखात तर कोणी पण सोबती असतं, पण दुःखामध्ये सामील व्हायला आपलं कर्म असतं. या ठिकाणी कार्यक्रम ठेवला, सर्व समुदाय या ठिकाणी आला. सर्वांना एकदा सर्वांचे आभारी मानते, कारण तुमचं माझ्यावर प्रेम आहे, जेणेकरून माझं दुसऱ्यांदा या ठिकाणी कीर्तन झालं. आणि मी वारकऱ्याची संतांची लेक आहे, लाडकी लेक मी संतांची लाडकी लेक मी संतांची आहे. आणि तुकाराम महाराजांचा अभंग या ठिकाणी का घेतला तर नामामध्ये किती ताकद आहे. यम कशाला थरथर काळ कशाला थरथर कापतो या अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे. आज डोंगराआड गेलेला सूर्य परत उगवताना दिसेल, पण माती आड गेलेली आई आपल्याला पुन्हा पाहायला मिळणार नाही. ज्यांच्या आठवणीमध्ये आपण आपलं जीवन घालवतो, ज्या आई मायेने आपल्यावरून हात फिरवते, आई मायेचा सागर आहे, चैतन्याची घागर आहे, आई दुधावरची साय आहे, आई लंगड्याचा पाय आहे. जिथे आपल्या मुलाला दुःख होते तिथे धावत येणारी ती आई असते. आई म्हणजे आई असते. कारण जगामध्ये एकच मूर्ती निर्माण झालेली आहे, ती म्हणजे आईची. निस्वार्थ प्रेम 9 दिवस 9 महिने पोटामध्ये आपल्याला वाढवते, कारण ती आई असते. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला तुझे
भगवंताने आपल्याला जन्म दिला, आपल्यावर त्यांचे अनंत उपकार आहेत. जशा आपल्या आईने आपल्याला जन्म दिला त्याच्या उपकाराची परतफेड म्हणून आपण कार्यक्रम ठेवतो. उपकाराची परतफेड कधी होत नाही, पण तरी देखील आपण त्याच्यातून थोडंसं ऋण होण्यासाठी हा कार्यक्रम ठेवतो. तसंच भगवंताच्या नामचिंतनाने आपण त्याला जर ऊर्जा दिली, भगवंताला ऊर्जा दिली, जसं गाडीमध्ये आपण पेट्रोल टाकलं की गाडी चालते, डिझेल टाकलं की गाडी चालते, तसं माझ्या भगवंताला भक्ती रूपी पेट्रोल टाकावंच लागतं, तेव्हा ती गाडी चालते. हा देह दिलेला आहे तो नामस्मरणासाठी, हा देह दिलेला आहे तो नामस्मरणासाठी. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश असा हा देह आहे. हा नाशिवंत देह आहे, तो एक ना एक दिवस जाणार आहे. सृष्टीचा नियम आहे. आपण कोणतीही वस्तू संसारामध्ये आणली तर एक ना एक दिवस तिला जावंच लागतं. एक ना एक दिवस ती जुनी होतेच. एक ना एक दिवस आपल्याला तिला फेकून द्यावंच लागतं. तसं हे शरीर आहे, त्याच्यामध्ये एक आत्मा आहे. तो पवित्र आहे, सुंदर आहे, अविनाशी आहे. आपल्याला फक्त हे देह दिलेला आहे आणि आपली रचना केलेली आहे. जसं झाड आहे, त्याला खोड आहे, फांद्या आहेत, पाने आहेत आणि नंतर फळे येतात. तसं आपलं हे शरीर देवाने दिलं. त्याला फांद्या आहेत, त्याला खोड आहे, त्याला फळं देखील आहे. फक्त फळांचं आपल्याला गोडात रूपांतर करायचं आहे. मग आपल्याला हे नाशिवंत देह दिलेला आहे, नाशिवंत शरीर दिलेलं आहे, ते भजनासाठी दिलंय की भोजनासाठी? सगळ्यांना भाषा समजती ना? सगळेजण असे पाहतात. समजती ना? आवाज येतोय ना पाठीमागे? मग हे शरीर आपल्याला भोजनासाठी दिलेले नाही तर भजनासाठी दिलेले आहे. देह दिला देह, भजन गोमटा. देवी दिला देह, भजन गोमटा. देवी दिला देह, भजन गोमटा. देवी दिला देह, भजन आहे. हात दिलेले आहेत आपल्याला टाळी वाजवण्यासाठी. आणि जर टाळी वाजवली त्याच्यापासून दोन फायदे. जेव्हा आपलं शरीर जर जाड असेल, टाळी वाजवली तर रक्त शुद्धीकरण, जे रक्त घट्ट असतं ते पातळ होण्याची क्रिया टाळीमध्ये आहे. ह्या हाताने टाळी वाजवायची, देवाचं नाम घ्यायचं म्हणून हे हात दिलेले आहेत. हे पाय दिलेले आहेत ते आपल्याला पंढरपूरची वारी करण्यासाठी. आपल्याला तोंड दिलेलं आहे हरीचं नाम घेण्यासाठी. हेच हरीचं नाम माझ्या तुकोबरायांनी घेतलं.
रामेश्वर भट्ट शास्त्री म्हणतात, तुका राम नाम घेता कापे याम, धन्य तुकोबा समर्थ तेने केला हा पुरुषार्थ, जळी दगडात हित बल्हा तारी येल्या देशाला, म्हणे रामेश्वर भट्ट शास्त्री तुझ्या, तुका विष्णू नाही तुझ्या. रामेश्वर भट्ट शास्त्री तुकाराम महाराजांचे कट्टर विरोधक, कट्टर म्हणजे कट्टर विरोधक. एका गावामध्ये जर दोन महाराज झाले, आपल्या दोघांचं नाही सांगत, तुम्ही आपण दोघं चांगले, एका गावामध्ये जर दोन महाराज असले आणि गावातली तारीख जर एका महाराजाला गेली, तुम्ही म्हणता आज ताईंनी महाराजांबद्दलच घेतलं होतं. तुम्हाला सांगते, तुमच्या लक्षात येईल, आमच्या दोघांचंच सांगते आता. एका गावामध्ये जर दोन महाराज असले, एका महाराजांना गावातली तारीख गेली तर दुसरा महाराज पकवाद्यावर येत नाही, गायला येत नाही आणि टाळ वाजवायचं नाहीच नाही, असं कंडिशन असतं. तसं रामेश्वर भट्ट शास्त्री आणि तुकाराम महाराज, रामेश्वर भट्ट शास्त्रींना वाटायचं, हा जर तुक्या भजन म्हणायला लागला आणि गावातल्या लोकांनी जर यालाच मान्यता दिली तर आपलं काय होईल. मग मात्र रामेश्वर भट्ट शास्त्रींना राग यायचा. नंतर त्यांना तुकाराम महाराजांचा अधिकार समजला आणि मग तुकाराम महाराज आणि रामेश्वर भट्ट शास्त्री एक झाले. आणि एक झाल्याच्या नंतर रामेश्वर भट्ट शास्त्रींनी तुकाराम महाराजाचं वर्णन केलं. सांगितलं, तुकाराम नाम घेता कापे यम, धन्य तुकोबा समर्थ. आणि त्यावेळेस तुकोबारायांना त्यांनी मान्यता दिली. तुम्हाला एक खरं सांगू, ज्यावेळेस समाजामध्ये आपलं नाव निघत असतं त्यावेळेस बरेचसे विरोधक आपल्याला तयार होतात, बरेचसे. कारण आपण जर पुढे जात असलो, आपल्या पाठीमागे 10 जण असले, ज्याला ते पोटात दुखायचं चालू होतं, तो त्याला नावच ठेवणार की चांगलं म्हणणार? नावच ठेवणार. तसं तुकाराम महाराजांच्या पाठीमागे समाज चालला. तुकाराम महाराजांचा अधिकार सांगते मी. जेव्हा समाज त्यांच्या पाठीमागं नामस्मरण घेऊन चालत होता, रामेश्वर भट्ट शास्त्री सांगतात की तुकाराम महाराजांचा एवढा मोठा अधिकार होता की त्यांच्या नामस्मरणाने काळ सुद्धा थरथर कापत होता. त्यांच्या पदस्पर्शाने माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. किती मोठा अधिकार त्या संतांचा. तुकाराम महाराज कोण होते? तुकाराम महाराज सुद्धा सामान्य माणूस होता, तुमच्या आमच्या सारखा माणूस होता. तुकाराम महाराज भजन म्हणायला लागले की रामेश्वर भट्ट शास्त्रींनी आवाज टाकायचा, अरे तुक्या बंद कर तुझं भजन. एवढा रामेश्वर भट्ट शास्त्रींना त्यांचा राग यायचा. जेव्हा एखादा जर पुढे जात असला, तुम्हाला एक छोटस उदाहरण देऊन सांगते. एका गावामध्ये 6 महिने झाले एका माणसाचं पोट दुखत होतं. 6 महिने झाले. डॉक्टरांकडे गेला, म्हटलं आता एकदा डॉक्टरांना दाखवूनच घ्यावं. डॉक्टरांकडे गेला, डॉक्टरांना म्हटलं, डॉक्टर 6 महिने झाले माझ्या पोटात दुखतंय. डॉक्टर म्हटले, आपण सोनोग्राफी काढून घेऊ. सोनोग्राफीला नेलं, सोनोग्राफी झाली, रिपोर्ट आले, त्याच्यात काहीच निघलं नाही. डॉक्टर म्हटले, असं कसं काय झालं? 6 महिने तुमच्या पोटात दुखत आहे आणि तुम्ही 6 महिन्यातून आता आले तरी रिपोर्ट मध्ये काहीच निघलं नाही. तो म्हणतो, खरं सांगू डॉक्टर, 6 महिन्यापूर्वी आमच्या शेजारच्याचा बंगला चालू होता आणि आज पूर्ण झाला. आज म्हणलं रिपोर्टच काढून यावा कसा काय निघते म्हणून. आज तशी बरं आहे माझं. सांगायचं तात्पर्य एवढंच की रामेश्वर शास्त्रींना सुद्धा तसं वाटायचं की जर हा तुक्या मोठा झाला तर आपलं काय होणार. तुक्याचा जर अधिकार वाढला तर आपल्याला कोण विचारणार. मग रामेश्वर भट्ट शास्त्रींनी नंतर विचार केला
तुकाराम महाराजांचा अधिकार जाणून घेतला आणि तुकाराम महाराजांना नमस्कार घातले. म्हटले, तुकाराम, तुम्ही खूप महान आहात, तुमचा अधिकार खूप महान आहे. रामेश्वर भट्टशास्त्री सांगतात, तुकाराम तुकाराम नाम घेता कापेन. तुकाराम महाराजांच्या घरी आपल्यासारखंच होतं, सावकारकी होती, जमीन जुमला होता, तरी ते तुकाराम महाराज झाले. कशामुळे? नामचिंतनामुळे. एक मुंबईचा माणूस होता, त्याला वाटत होतं की आपण मुंबईला जावं, समुद्र पाहावा, म्हणून तो आपला आबाळ गबाळ पॅक केलं आणि एसटी पकडून मुंबईला गेला. आणि मुंबईला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी समुद्र फिरण्यासाठी एका नावेमध्ये बसला. नावेमध्ये बसला असताना त्या नावाड्याला तो विचारू लागला, अरे नावाड्या, तू कोणकोणती विद्या प्राप्त करून घेतलीस? नावाडी म्हणला, साहेब, मला एकच विद्या ज्ञात आहे, ती म्हणजे नाव चालवायची आणि नावेला जर संकट आलं तर त्याच्यातून बाहेर कसं पडायचे. ह्या दोन ज्ञान माझ्याकडे आहेत, याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे ज्ञान नाही. तेव्हा ते साहेब म्हटले, अरे वेड्या, तुझा जन्म व्यर्थच आहे. तुला जर काहीच येत नसेल, तू शिकलाच नाही, अरे माझ्याकडे बघ, मी एवढा शिकलो, खूप कितीतरी पदव्या मी हासिल केल्या, आज मी साहेब आहे, एक दिवसाचा पगार माझा 1000 रुपये आहे, मी केवढा मोठा माणूस आहे तुला माहित नाही, माझ्याकडे कितीतरी पदव्या आहेत. अहंकाराचा वारा त्याच्या मनामध्ये घुसला होता. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या सकळ हरीच्या दासा. ज्याला जिथे अहंकार होईल त्या ठिकाणी तो संपला. तसंच तुकाराम महाराजांना त्या नावाड्याला, त्या माणसाने विचारलं, त्या मुंबईवाल्याने विचारलं की तुझ्याकडे कोणतीच पदवी नाही, मी केवढा मोठा आहे, माझ्याकडे बघ. तेवढ्याच अहंकाराचा वारा, सुसाट असा वारा सुटला, नावेमध्ये पाणी शिरलं. नावाड्या त्याला विचारू लागला, अरे बाबा, तुला पोहता येतं का? तो म्हटला, अरे सगळ्या विद्या मी घेतल्या, पण पोहायची विद्या राहिली. मग तेव्हा नावाडी म्हटला, अरे तुला जर पोहताच येत नसेल तर तुझा जन्म व्यर्थ आहे. अलगदपणे नावाडी बाहेर पडला आणि तो साहेब पाण्यामध्ये गेला. तुम्हाला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, जी आपली संसार रूपी नाव आहे, त्या नावेमध्ये हरिरूपी विषय जर आपल्या मनामध्ये जर रोवला आणि ती नाव जर आपण चालवीत राहिलो तर आपला संसार सुखमय झाल्याशिवाय राहणार नाही. तेच तुकाराम महाराजांनी केलं. आपला संसार केला, पण तरी देखील तुकाराम महाराजांनी संसाराला शून्यच घातला. संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढत हा पुण्य धर्म केला. तुकाराम महाराजांनी संसाराला शून्य घातला. मग तुकाराम महाराजांनी संसार केला नाही का? केला ना. तुकाराम महाराजांनी संसार केला आणि परमार्थ देखील केला. आज तुकाराम महाराजांनी जर त्रास सहन केला नसता तर आज ते तुकाराम महाराज झालेच नसते, ज्यांच्यामुळे आपल्या डोळ्यासमोर अभंग गाता येतात, तुकाराम महाराजांचं चरित्र येतं. त्यांच्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद की काळ सुद्धा थरथर कापतो. मग तुकाराम महाराजांचा अधिकार केवढा मोठा.
त्यावेळेस तुकाराम महाराजांची बायको त्यांना भाकर घेऊन जायची. जोपर्यंत तुकाराम महाराज त्यांना भेटत नाही तोपर्यंत जेवायची सुद्धा नाही. एवढा अधिकार तुकाराम महाराजांच्या बायकोचा. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. तुकाराम महाराजांना भाकर घेऊन जायची आणि मग ती स्वतः ग्रहण करायची. पण ज्यावेळेस त्यांना भाकरी घेऊन जायची वेळ यायची त्यावेळेस तुकाराम महाराजांना त्या म्हणायच्या, अहो तुम्हाला जर शोधत बसले, पहिल्यांदा मी जायची भंडारा डोंगरावर, तिथे सुद्धा तुम्ही नसायची. मग मी जायचे गोरुडा डोंगरावर, तिथे सुद्धा तुम्ही नसायचे. आणि तिसऱ्या वेळेस जेव्हा मी रस्ता धरून चालायचे आणि तुम्ही भामचंद्रा डोंगरावर भजन करायचे. महाराज तुम्ही कुठं भजनाला जाता ते मला एकदा सांगून जात जा, जेणेकरून मी तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. तेव्हा तुकाराम महाराजांनी सुंदर उत्तर द्यायचं, आवले अगं मी जेव्हा भजन करतो ना तेव्हा मला सुद्धा माहित नसतं मी कोणत्या डोंगरावर भजनाला जातो, कुठे भजन करतो हे मला देखील माहित नाही. जेव्हा तू भाकरी घेऊन येशील त्यावेळेस मी तुला एकच नियम सांगू शकतो, ज्यावेळेस तू भाकरी घेऊन येशील त्यावेळेस फक्त माती रस्त्याला कान लावायचा आणि ज्या मातीमधून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल त्या रस्त्याने आवले मी भजनाला गेलो समज आणि मग तू तिथं येत जा. एवढा तुकाराम महाराजांचा अधिकार. कशामुळे? नामस्मरणामुळे. वाल्याचा वाल्मिक ऋषी व्हावा कशामुळे? नामस्मरणामुळे. मग एकच सांगते, या ठिकाणी कोणी कोणाच्या संगती येणार नाही, एकटा येणार आणि एकटा जाणार. या मनाला फक्त एकच सांगायचे, या मनाला फक्त एकच सांगायचे, हरी चिंतन घे, हरीचा दास हो. आणि मग संसाराचा सागर तो अचानकपणे सरळ कुठे अडथळा न होता त्या ठिकाणी तरुण जाशील. ओ पापी मन करले भजन मोकामी ले गातो करे जतन बाद में प्यारी पछताएगा जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा.
गावा आणि माझ्यासाठी तर कोणीच नाही वाजवलं. फ्रेश करण्यासाठी जॉब मारले. या ठिकाणी जेव्हा आपल्या मनाला एक बंधन घातलं पाहिजे हरिनामाचं, आपण ज्या वेळेस उच्चार करतो समोरचा दुखवणार नाही हे जर ज्याच्या लक्षात येईल ते कर्म. संगती जाताना ना काही मिळणार ना कधी आपल्या सोबत काही येणार. आपण येताना एकटे आलेला आहोत आणि जाताना ही एकटेच जाणार आहे. नामचिंतन साधन वापरायचं असेल तर तुम्ही संत संगतीमध्ये गेलं पाहिजे. संतांच्या संगती म्हणून मार्ग गती आकळा वाचली पती येणे पाहिजे. आपल्याला संत संगतीमध्ये गेलं पाहिजे. संतांची एकदा संगत धरली की तुम्हाला मोक्ष प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. या मनाला फक्त एक बांध घातला पाहिजे तो हरिनामाचा. अहंकार रूपी माया जी असते ती घालवायची आहे आपल्याला. आणि ती अहंकार रूपी जर माया घालवायची असेल तर एकच देवलशी वापरला पाहिजे. तुमच्या भाषेत एकच देवलशी वापरला पाहिजे ती भक्ती. भक्ती जर वापरली तर मोक्ष प्राप्ती. तुकाराम महाराजांनी हेच साधन आपल्या जवळ करून घेतलं. ना संसाराकडे पाहिलं ना मुलाबाळांकडे पाहिलं आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घेतलं. ते अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. तुकाराम तुकाराम आमच्या रांजणगावचे ज्यांना मोर्या चरणी उच्च दर्जाचं स्थान आहे
असे आमचे हरिभक्त परायण आप्पाचं नाव काय आप्पाच म्हणते ना मी सतीश आप्पा शेळके या ठिकाणी उपस्थित राहिले. आप्पा तुमचे सुद्धा आभारी आहे. या ठिकाणी आमचे हरिभक्त परायण बाबर विक्रम महाराज बाबर या ठिकाणी तुम्हाला कुठून रिपोर्ट लागला? या ठिकाणी ते सुद्धा उपस्थित राहिले. खूप वेळा तुमचा माझा संपर्क आला. या ठिकाणी रवींद्र महाराज ते सुद्धा उपस्थित राहिले. तुमचे सुद्धा आभार आहे. सर्वजण या ठिकाणी आपले आमच्या गावच्या उपसरपंच सीमाताई दाते या ठिकाणी त्या देखील उपस्थित राहिले. आत्या तुमचं सुद्धा आभार. आज या ठिकाणी मी विसरपुळी तुम्हाला माहिती कुठं होते मी जेव्हा आपलं मन जर हरिनाम रूपी मायेकडे जर वळालं तर मोक्ष प्राप्ती होते. तुकाराम महाराज सुद्धा या ठिकाणी हरिनाम साधनाकडे वळाले. पुढे चालून रामेश्वर भट्टशास्त्री सांगतात, धन्य तुकोबा समर्थ त्याने केला हा पुरुषार्थ. मग त्यांनी काय पुरुषार्थ केला? पुरुषार्थाचे 4 प्रकार आहे: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्म म्हणजे काय? आई वडिलांची सेवा करणे हा धर्म. कुणाचा? मुलांचा. अर्थ म्हणजे संपत्ती. काम म्हणजे वासना. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. मोक्ष जर पाहिजे असेल तर हरिचिंतन साधन वापरावे. हे 4 पुरुषार्थ ज्याच्याकडे आहेत त्यांचं नाव तुकोबा. आपण एकतर धन्यता अशा व्यक्तीला देतो की त्याच्यामध्ये काहीतरी ज्ञान आहे, त्याला धन्यता देतो. आता आपलं असं झाले, आप्पा एखादा अभंग जर दिंडीचा नियम आहे, निदान तो दिंडीत चालक आहे त्याची निदान 5 तरी अभंग पाठ असावा. त्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असावी. त्याला अधिकार आहे दिंडी घेऊन जायचा. आता दिंडी कोणी काढायची आणि कुठेही पण भटकायची. धर्म जपण्यासाठी तुकोबारायांनी काय केलं? धर्माचं रक्षण ज्या वेळेस तुकोबारायांनी सांगत होते, कीर्तनामध्ये सांगत होते, माझे छत्रपती शिवाजी महाराज त्या कीर्तनाला बसायचे. त्या ठिकाणी कीर्तन ऐकायचे. तुकाराम महाराज एक शब्द जेव्हा सांगत असायचे, छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्याकडे पाहत मुघलांची स्वार त्यांच्यावर गाड पडणारे नाही त्यासाठी नियोजन करणारे सगळे मावळे. आणि मग तुकाराम महाराजांनी कीर्तन चालू करावं. एवढा अधिकार त्या संतांना. धर्म, आई वडिलांची सेवा करणे धर्म. आणि आपण जो धर्म पाळायचा आहे तो धर्म पाळतच नाही. ज्या लेकरासाठी आईने तळहाताचा पाळणा केला तिथं आपण धर्म नाहीसा केला. ज्या आई वडिलांनी आपल्याला लहानचं मोठं केलं, 1 सेकंदामध्ये त्यांना बाहेर काढून दिलं, धर्म. धर्माची गादी उभी करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला तो त्रास, तो धर्म. आपल्याला धर्म काय आहे, धर्म पुढे टिकवायचा आहे ते अजूनही कळालं नाही. आपण एकाच धर्मात आहोत की माझी मुले, माझी इस्टेट, मी. एक दिवस तू जन्माला आलेला आहेस ना, तू जेव्हा जन्म घेतलास ना त्यावेळेस लाकूड तुझ्या संगतीत येतं. आणि ते लाकूड संगतीत आल्याच्या नंतर ते लाकूड तुला शेवट त्याच लाकडामध्ये करावं लागतं. आणि एवढं सगळं लक्षात ठेवून आपण विचार करायचा की जेव्हा आपण शेवटच्या
त्या लाकडामध्ये जेव्हा जातो तेव्हा पेटवणाऱ्याची गर्दी भरपूर असते, पण पेटणारा कोण असतो? एकटाच असतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात, रामेश्वर भट्ट शास्त्री सांगतात की तुकोबारायांनी काय नामचिंतन केलं, काय साधना वापरल्या आणि मग त्यांना धन्यता दिली. जेव्हा सीतामायांच्या शोधामध्ये प्रभू रामचंद्र निघाले, समुद्र आडवा आला. रामाला वाटलं, प्रभू रामचंद्र म्हटले, अरे समुद्र पार करायचा आहे, सीतामायाचा शोध घ्यायचा आहे, पण घ्यायचा कसा? प्रभू रामचंद्र म्हटले की मी काहीतरी पाहतो, काहीतरी योजना करतो. सगळेजण विचार करायला बसले, सगळ्याची अशी सभा भरली. एक जण प्रभू रामचंद्रांना म्हणायचा, प्रभू मी 75 योजने उडी खातो आणि तिकडून सीतामायाला घेऊन येतो. एक जण म्हणायचा, प्रभू मी इथं काहीतरी पूल बनवतो आणि सीतामायाला त्या पुलावरून घेऊन येतो. अशी त्यांची बैठक चालली होती. त्याच्यामध्ये नळ आणि नीर नावाची 2 माकडे होती. खूप साधूची निंदा करायची, साधू संतांची पूजा अर्चा काय असेल ते फेकून द्यायचे. त्यावेळेस जांबुवंतांच्या लक्षात आलं की अरे प्रभू, माझ्या आताशी लक्षात आलं की नळ आणि नीळ यांच्या हातून दगड करतात. मग प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, नळ आणि नीळला बोलवा. त्या दोघांना बोलवलं. हातामध्ये दगडी घेतली, एक दगड पाण्यात टाकला. पाण्यात टाकल्याबरोबर दगड पुढे निघून जायचा. दुसरा दगड टाकला, तोही पुढे जायचा. एक माकड उठायचं आणि म्हणायचं की अरे तू छोटासा दगड घेण्यापेक्षा मोठा दगड घे, निदान तो एका जागेवर थांबेल तरी. ज्यावेळेस त्यांनी मोठा दगड घेतला, पाण्यात टाकला, तोही पुढे जायचा. मग हनुमंतरायाच्या लक्षात आलं. हनुमंतराय म्हटले की याच्यामध्ये एका दगडावर रा शब्द लिहा आणि दुसऱ्या दगडावर म शब्द लिहा. नळ आणि नीळ यांनी ते दगडी घ्यावेत आणि पाण्यामध्ये ठेवावे. राम शब्द तयार झाला आणि तो शेतू तयार व्हावा. प्रभू रामचंद्रांनी त्या दगडाला हात लावला. प्रभू रामचंद्रांनी दगडाला हात लावल्याबरोबर तो दगड पुढे निसटला. प्रभू रामचंद्र म्हटले, अरे राम शब्द लिहिण्यापेक्षा मी स्वतःच राम आहे, मी हात लावल्यावर का नाही दगडी एकत्र थांबणार? प्रभू रामचंद्राने हात लावा तरी दगड पुढे. जेव्हा राम शब्द लिहिला त्या ठिकाणी तो शेतू एक ठिकाणी उभा राहिला. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की राम नामामध्ये ताकद आहे, खुद्द त्या भगवंतात ताकद नाही, म्हणून त्या भक्तीत ताकद आहे. घे 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 हरि नाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला तू रडत ढाई ढाई, रडत ढाई ढाई या संसाराची पायी. घे 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 हरि नाम घे, माया सारी सोडून दे, तू म्हणशील घरदार हे युग थोडासा कमी करा. तू म्हणशील घरदार हे येथेच राहील कार, मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर, हात लावून नशिबाला तू करडत ढाई ढाई, करडत ढाई ढाई
पैसा अडका हा येथे राहील चढका मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका तू म्हणशील बायका पोर हे तुझ्या मागचे चोर मेल्यावरती तुझ्या डोक्यावर फोडतील थापर तुकड्या म्हणे घोडे हाती क्षणात होईल माती रावण मेला लंका जळाली तशीचा फुली गती म्हणून घे 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 हरिनाम घे माया चाली सोडून 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 मग या मायेमध्ये आपण गुरफटलेला आहोत म्हणून आपल्याला ही माया त्या हरेरूपी सागराकडे वळवून देत नाही नको नको म्हणा गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाची आवडी पडेल बा जेव्हा जेव्हा काळ जवळ येणार आहे तेव्हा आपल्याला कळतं की आपण हरिचिंतन घेतलं पाहिजे हरी नाम घेतलं पाहिजे तुका म्हणे तुझा सोडवी नकोरी. तुका म्हणे तुझा सोडवी नकोरी. एका रथाने वाजोळी गेला. एका रथाने वाजोळी गेला. तुका म्हणे मग आपल्याला जर वाचवणारा कोण असेल तो आपला भगवंत त्याला शरणागती जा त्याचे चरण धरा तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर सुखाचं साधन एकच आहे सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवी बर सर्व सुखाचे फळ मी लावीन क्षमा मी देईन पांडुरंगा तुम्हाला सुख पाहिजे असेल तर भगवंताला शरण जा असे संत तुकोबाराय सांगतात रामेश्वर भट्टशास्त्री सांगतात की तुकाराम महाराज झाले ते कशामुळे तर नामस्मरणामुळे मग आपण आपला उद्धार करून घेण्यासाठी आपण हरिचिंतन केलं पाहिजे सर्वांनी वर हात करा निदान मी टाळी वाजव म्हटल्यावर वाजवली नाही पण आता भजन करून आपण सुद्धा मोक्ष प्राप्ती करून घेऊ सर्वांनी वर हात करा
सर्वांना फुले द्या. पटापट सगळ्यांनी फुले हातामध्ये घ्या. मातोश्रीला आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. श्रद्धांजली कोणी कोणाला अर्पण करायची माहिती आहे? जिवंत माणसाने गेलेल्या माणसाला अर्पण करणे म्हणजे श्रद्धांजली. एका ठिकाणी माझं कीर्तन होतं आणि त्या कीर्तनामध्ये कीर्तन संपलं आणि एक गृहस्थ स्टेजवर आले आणि माईकवर म्हटले, हरिभक्त परायण मनीषाताई महाराजांनी खूप छान प्रकारे कीर्तन रूपी सेवा केलेली आहे. हरिभक्त परायण मनीषाताई महाराजांना अमुक अमुक गावातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. चालेल? नाही चालणार. कारण श्रद्धांजली ही कोणी कोणाला अर्पण करायची तर जिवंत माणसाने गेलेल्या माणसाला अर्पण करणे म्हणजे श्रद्धांजली. जो जीव गेलेला आहे, कोणत्या योनीमध्ये गेलेला आहे, कोणत्या लोकांमध्ये गेलेला आहे, त्या जीवाला सुख शांती आणि सुख शांती मिळण्यासाठी त्याचा पुढचा प्रवास सुखमय होण्यासाठी हा कार्यक्रम असतो. आज या ठिकाणी 12 वाजून गेलेले आहेत. मातोश्रीच्या आठवणीमध्ये प्रथम पुण्यस्मरण होत आहे. या ठिकाणी सर्वांनी उपस्थिती दाखवली, दुःखामध्ये सामील झाले. जेव्हा आपण हे कर्म करीत असतो त्यावेळेस त्या ठिकाणी असणारा जो जीव असतो त्या ठिकाणी थोडं का होईना पुण्य त्या जीवापर्यंत पोहोचतं. त्याचं कर्म जर चांगलंच असेल तर तुमच्या या कार्यक्रमाची त्याला गरज नसते. पण जर कर्म चांगलं नसेल तर आपण जेव्हा खाली हे कर्म जे विधी करतो ती त्या जीवापर्यंत पोहोचते. तुम्ही म्हणता ताई हा विधी त्या जीवापर्यंत कसं काय पोहोचेल? सांगते ना. एकदम शांत फुले घ्या. जेव्हा आपण हा विधी करतो तुम्ही म्हणता ताई आम्ही इथं आणि ते तिथं आणि तिथपर्यंत पोहोचणार कसं? तर जेव्हा आपण विधी करतो आपल्या नावावरून त्याच्या नावापर्यंत त्या जीवापर्यंत ते पोहोचलं जातं. तुम्हाला हेही पटलं नसेल तर तुम्हाला उदाहरण देऊन सांगते. एखाद्या वेळेस तुम्ही पंढरपूरच्या वारीला गेले आणि त्या ठिकाणी पंढरपूरच्या वारीला गेल्याच्या नंतर चोराने तुमचं पाकिट जर घेतलं तर त्या ठिकाणी तुम्ही मुलांना फोन करणार, म्हणणार मुलांना माझे पैसे चोरीला गेले, तुम्ही मला ऑनलाईन पैसे सोडा. जर तुम्ही ह्या जागेवर आहे आणि ह्या जागेवरून तुम्ही पैसे पंढरपूर मध्ये जर पोहोच करू शकता तर जो विधी तुम्ही करता त्या जीवापर्यंत पोहोचणार नाही का? ते देखील समजलं नसेल तर परत एक उदाहरण देऊन सांगते. माझा नंबर असेल 9921062200 असा जर नंबर तुम्ही डायल केला तर रिंग कोणाला वाजेल? जो तुम्ही नंबर डायल केलेला आहे तोच नंबर, त्याच नंबरवरून मला रिंग वाजणार. तसंच ब्राह्मण काका जेव्हा येतात, जेव्हा तो विधी बोलतात त्या विधीला तुमच्या नावावरून नैवेद्य स्वाहा फुलपुष्पायन स्वाहा असं बोलून तुमच्या नावावरून त्या जीवापर्यंत ते पोहोचवलं जातं.
पण तो राजाचं सुद्धा कर्म थोडंसं किंचित कमी पडत होतं. पांडवांनी या ठिकाणी जे यज्ञ केला आणि पंडूराजापर्यंत ते पोहोचले. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की या मातेला जाऊन वर्ष पूर्ण झाले आणि त्यांनी स्मरणामध्ये आई नावाचं वात्सल्य जिवंत ठेवलं. जोपर्यंत आई जिवंत आहे, बाबा जिवंत आहे, तोपर्यंत आपल्याला वाटतं आई बाबा म्हणजे एक घरामध्ये एक पात्र म्हणून जगत आहे. जेव्हा आई निघून जाते ना, त्या आईला जर तुम्ही तांब्याभर पाणी दिलं नसेल, त्या आईला पोटभर जेवायला दिलं नसेल, जसे क्रियाविधी असू द्या, वर्ष श्राद्ध असू द्या, भले तुम्ही गुलाबजामचं जेवण केलं असेल, पुरी भाजी केली असेल, पण तो जीव जो गेलेला आहे तो अतृप्तपणे गेलेला आहे. संतुष्ट गेलेला असतो. त्या आईने वरती गेल्याच्या नंतर मग म्हणावं, मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुले नाही पाणी पाजिले, मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुले नाही पाणी पाजिले, तुझ्यासाठी जीवन जाळले तर त्या आईच्या जीवाला खूप वेदना होतात. ती धड जगासमोर सांगूही शकत नाही, कोणाला म्हणूनही दाखवू शकत नाही. जगाच्या पाठीवर एक अस्तित्व जिथं असेल ना, ती आई आहे. माहेरामध्ये जर आपण गेलो ना, महिला मंडळ माहेरामध्ये गेलो ना आपण, तर जेव्हा आई जिवंत असते ना, तेव्हा आपल्या सासरी कितीही श्रीमंती असू द्या, तिने पिशवी घ्यावी, बाळा तू तुझ्या सासरी उद्या जाणार आहे, तिने एका परणीमध्ये लोणचं दे बाळ, एका परणीमध्ये लाडू द्या. गच्च पिशवी भरून देणारी ती आई जर माहेरामध्ये नसेल ना, किती आई आई करा, आई तुम्हाला भेटणार नाही. तीच आई आज यांच्या जीवनामधून गेलेली आहे.
त्या कोपऱ्यामध्ये आई बसलेली दिसते त्यांना. मनामध्ये आठवण त्या आईची जिवंत राहते. अहो, आईने सर्व काही केलं. तुम्ही म्हणतात बाई, मगाच्या धरून तुम्ही आईविषयी बोलता, बाबांनी काहीच केलं नाही का? हो, केलं ना. कीर्तनकार येतो, आईची व्याख्या सांगून जातो. प्रवचनकार येतो, आईविषयी बोलून जातो. मग त्या संसारामधला बाप कुठे गेला? बाप कोणालाही समजला नाही. तो फक्त त्या घरामध्ये कटकटा बाप म्हणून ओळखला जातो. महिला मंडळ, ज्यावेळेस आपण भाकरी करतो, तव्यावर भाकरी टाकतो, अलगद आपल्याला चटका बसतो, त्यावेळेस आपण काय म्हणतो? आई गो. अहो, पण एखाद्या रस्त्याने जात असताना जर ऍक्सिडेंट झाला तर आपण काय म्हणतो? बाप रे. अरे, ज्यांनी मोठ्या मोठ्या वादळाला सामोरं जातो त्याचं नाव बाप आहे रे, त्याचं नाव बाप आहे. जगाच्या बाजारामध्ये घेऊन पहा, एक पेन घेतलं ना, एक पेन, त्याची किंमत तुम्हाला 10 रुपये द्यावं लागेल. किंवा उसना पेन घेतला म्हणून दुसऱ्या दिवशी वापस करावा लागेल. पण निस्वार्थपणे 9 महिने 9 दिवस तिने पोटात वाढवलं. आज ती आई त्यांच्या स्मरणात आहे. चौधरी परिवार म्हणतात, आई तू कशाला स्वर्गाला गेली? आज तुझी गरज आहे आम्हाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला? कोण वाढवेल तुझ्या या लेकराला? 9 महिने 9 दिवसाची ग वारी कशी तू केली. संकट आले असतील आई पदराला बांधून गेली. कशाला गेली आई तू स्वर्गाला? कोण वाढेल तुझ्या या लेकराला? 9 महिने 9 दिवसाची ग वारी कशी तू केली. मानव कोण दानव कोण कळे नाही मला. कशाला गेली आई तू स्वर्गाला? कोण वाढवेल तुझ्या या लेकराला? जमले असतील नातेवाईक शेवटच्या भेटीला. आठवण येते तुझ्या आई ग याच क्षणाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला? कोण वाढवेल तुझ्या या लेकराला? आज या चौधरी परिवाराला वाटतं की माझ्या आई हवी आहे, माझे बाबा हवे आहेत. अहो, ज्या आईने आपल्याला स्वतः पोटाला फळे घालून आपल्याला घासभर अन्न तोंडापर्यंत येऊन दिला, ती आई आहे. आई गेल्याच्या नंतर जर गोठ्यामध्ये तुम्हाला गाय, वासराला गाय जर चाटताना दिसली तर त्याच्यामध्ये तुमची आई नक्कीच दिसेल. पण त्यावेळेस तुमची वेळ निघून गेलेली असेल. त्यावेळेस तुम्ही हंबरून जरी रडले तरी सुद्धा तुम्हाला आई दिसणार नाही. हंबरणी वासराले चाटती जवा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय. आया बाया सांगत होत्या होता जवा कान्हा, दुष्काळामध्ये मायेचा माझा अटला होता पन्हा. पिठामध्ये पाणी होती मला पाजत जाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. वेळ खूप झाला, पण आई बरोबर बापाची जोड मला सांगावीशी वाटते. ज्या बापाने जीवनभर आपल्याला जीवनाची सोय शिदोरीची करून देणारा बाप आपल्या लक्षात आला नाही. अहो, जर आई घराचं वात्सल्य असेल, आई घराचं मांगल्य असेल तर घराचा बाप पाया आहे. जेव्हा बाप जिवंत असेल
आहे बाप स्वाभिमानी बाणा बाप कन खरकना त्याच्या हृदयात तुझा लाजाळूची संवेदना बाप म्हणजे रे पाया आई कळत त्यावर जेव्हा जातो ना पाया तेव्हा कोसळते घर बाप म्हणजे जन्मी वाल्या कुळातील जमात त्याच्या बापामध्ये कोण नाही वाटेकरी कोण बाप म्हणजे कसा जसा पाण्यातला मासा त्याच्या गळ्यातला ठेव कोणा दिसणार कसा कोणा दिसणार कसा कोणा आज या मातोश्री गेल्या त्याचं दुःख सर्वांच्या हृदयात तसंच साठलेलं आहे चौधरी परिवारामध्ये दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आपण सर्व आत्कष्ट मंडळी या ठिकाणी येऊन त्यांना श्रद्धांजली देणार आहोत एकत्रित अशी श्रद्धांजली पुष्परूपी उधळण करून या मातोश्रीला आपण आदरांजली श्रद्धांजली देणार आहोत ज्यावेळेस पुंडलिक वरदा विठ्ठल होईल त्यावेळेस तुम्ही सगळेजण या ठिकाणी मातोश्रीला श्रद्धांजली द्या महाराज आपण जातो तुम्ही कृपा शोधावी जातो तुम्ही कृपा वेळ कमी पडलेला आहे अभंग आपला सोडवण्याचा राहूनच गेला कारण जिथं आई आहे तिथं आईविषयी घेतलंच पाहिजे कारण महाराज सगळ्यांची बुद्धी सारखी नसते एखादा म्हणेल की आईचं वर्षश्राद्धाचा कार्यक्रम ताईंना दिला आणि त्यानुसार आईचंच सांगत बसले जो नामस्मरणामध्ये असेल भजनामध्ये असेल त्याला वाटेल की कीर्तन म्हणजे कीर्तन असावं आणि महाराजांना वाटतं की दोन्ही विषय जोडून कीर्तन केलं म्हणजे कुणी आपल्याला नाव ठेवणार नाही पण असं